रावसाहेब दानवेंच्या मनामध्ये अजूनही आढी असून त्यांच्या मनाचा ठाव आम्हाला लागत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। मागच्या लोकसभेला दानवे आणि खोतकर यांचे राजकीय शत्रुत्व मिटवण्याचे बोललं जात होतं, मात्र खोतकरांच्या वक्तव्यानंतर दानवे खोतकर यांचं अजूनही जुळत नाहीये असं दिसतंय। महायुतीचे दानवे उमेदवार असल्याने आम्ही आमच्या परीने 100% कामाला लागलो, मात्र दानवेंच्या मनामध्ये अजूनही आढी असून त्यांच्या मनाचा ठाव आम्हाला कळत नाही, दानवेंकडून योग्य तो सन्मान दिला जात नाही, अशा शब्दात खोतकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर शिवसेनेच्या जागांवर हक्क सांगून भाजप शिवसेनेवर दबाव आणत आहे। एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून आम्ही सर्व तुमच्याकडे आलो आहोत, त्यामुळे मित्राने मित्रासारखं राहावं, अशी फसवणूक करू नये असंही खोतकर यांनी म्हटलंय। बंद करून टाक नको विचारू भाऊ। भाऊ मला सांगा की अनेक जागा ज्या आहेत ते भाजपनं जाहीर केलेल्या आहेत, त्याचबरोबर परभणी लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केला आहे ही जागा मुळात शिवसेनेची आहे, तर या जागेवर तुम्ही सुद्धा दावा केल्याची माहिती आहे। अर्थात गेली अनेक वर्ष शिवसेनेचाच लोकप्रतिनिधी निवडून येतो खासदार, त्यामुळं सामान्य शिवसैनिकांची भावना होती की तिथं ही जागा शिवसेनेला मिळायला पाहिजे, परंतु वरच्या पातळीवर काही निर्णय झाला असेल तर तो आम्हाला मान्य आहे, परंतु स्थानिक शिवसैनिकाला विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला असता तर फार बरं झालं असतं असं मला वाटतं। जर पक्षानं संधी दिली आणि तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार कार्यकर्त्यांनी जर मागणी केली तर तुम्ही परभणीची जागा लढू इच्छिता का? नाही, माझा प्रश्न नाही, शिवसेना लढणार, शिवसेनेकडून कोणी जरी असेल, कारण की ती परंपरागत मतदारसंघ हा शिवसेनेचा होता। आता आम्ही असं ऐकतो की आमचे मित्र माननीय महादेव जानकर साहेबांना दिलेला आहे, काय हरकत नाही, असा निर्णय झाला असेल तरी निश्चितपणे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, निर्णय झाला असेल तर। जानकरांचं निश्चित मानलं जात आहे, मात्र भाजपच्या मला त्याचे इनपुट आहे की बाबा जानकर साहेबांचं लोणीकर गटाकडून मात्र त्याला विरोध होतो। नाही, आता शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी निर्णय घेतला असेल तर तो आम्हाला सर्वांना बंधनकारकच आहे।